सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गणेश जाधव साठी. वन मॅन शो, अतिशय सुंदर फलंदाजी. एक धन्यवाद सर, विराजमान व्हायचं आपण. एक कॅप दिली जाते म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स तर्फे, त्यात तसेच अथर्व स्पोर्ट्स तर्फे एक टी शर्ट आणि जेम्स बॉन्ड राई मास्टर्स संघातर्फे एक ट्रॉफी देण्यात येते. ही टी शर्ट परिधान करूनच तुम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. गणेश जाधव, ही टी शर्ट तुम्हाला परिधान करूनच पुढचा सामना खेळायचा आहे. जय हनुमान संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे व्हीएम पॅकर संघाला. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपापला एक राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. यतिराज बाबू आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तसेच जय हनुमान राई संघाला विनंती करतोय आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या मित्रांनो. या सामन्यासाठी यस प्रफुल्ल पाटील पप्पा यांचं देखील आगमन होतंय संघामध्ये. तर या सामन्यासाठी समालोचन करण्यासाठी मला वाटतंय यशवंत ठाकूर यांना मी विनंती करतोय. चला घाई करायची, दोन्ही संघ विनंती असेल अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला आणि लक्ष द्यायचंय. पहिलाच चेंडू जसा पडला तसंच टायमर स्टार्ट होईल. फक्त 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला एक इनिंग पूर्ण करण्यासाठी दिला जाईल. पंच ऑफिशियल्स इकडे लक्ष द्यायचंय. द्रुपद ऑफिशियल, धवल, जय हनुमान राई संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. जसा पहिला चेंडू झाला 25 मिनिटाचा टायमर स्टार्ट होईल आपल्यासाठी. अप्रतिम असं आयोजन नियोजन बघायला भेटतं. 2 बॅट्समॅन पाठवायचे प्लीज व्हीएम पॅकर संघ. चला घाई करायची आहे. थँक्यू डीजे. अप्रतिम असं आयोजन नियोजन बघायला भेटते आपल्याला. भाईंदरचा मानाचा चषक 2020 वर्षाचा शेवटचा होता हो काय ना, परंतु अप्रतिम क्रिकेट बघायला भेटते आपल्याला राईच्या क्रीडानगरीत. 2 फलंदाज पाठवायचे प्लीज, घाई करायची आहे. कालच्या दिवसात जो आपल्याला भाईंदर पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहेत. आणि आज पण आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की लवकरात लवकर हे सामने संपवण्यात येतील, म्हणून सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. त्याला पंच घाई करायची आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय यतिराज उर्फ बाबू आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय शेहनवाज खान शानू. चला पंच मोहित पाटील दिसतोय आपल्याला
कॉमेंट्री एंड वरून गोलंदाजी करताना पहिलाच चेंडू पॉवर प्ले असेल हा षटक. सुरेख चेंडू तेवढाच सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये 4 धावा. कमॉन डीजे सुरेख फटका. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार यतिराज उर्फ बाबू यांच्या फळीतून. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धाव. 2 चेंडू 2 चौकार. बाबू ऑन फायर दिसतोय आपल्याला. थँक्यू डीजे. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. 2 चेंडू 2 चौकार. बघूया तिसरा चेंडू चौकारांची हॅट्रिक मारतोय का बाबू की मोहित कमबॅक करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. सुरेख फलंदाजी. 3 चेंडू 3 चौकार. यतिराज यांच्या फळीतून पाहायला भेटत आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा सुरेख फटका. 4 चेंडू 4 चौकार. सुरेख फलंदाजी बाबू यांच्या फळीतून पाहायला भेटतंय. 4ही दिशेने फटकेबाजी करतायत. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडूत तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू या षटकातील. सामना करेल तो आता शानू. सुरेख चेंडू तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र निर्धाव जातोय. षटक समाप्त. 17 धावा खर्च केल्यात मोहित यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी यतिराज यांची. बघा कोण येतो दुसरा गोलंदाज. अर्थातच यशवंत खूपच चांगलं पहिलं षटक आपण पाहिलं. 4ही दिशेनी रनांची रांगोळी या ठिकाणी सजवलेली यतिराजनी. 17 धावांवरती बिनबाद व्योमा पॅकर्स यांना मंत्रण दिलं गेलं पहिला फलंदाजी करण्याचं. आणि सध्या तरी पहिला ओव्हर हे त्यांच्या बाजूला गेलेली आहे. 4 चौकार 4 दर्जेदार चौकार यतिराजने दाखवून दिलेले आहेत. 4ही चौकार त्यांनी अशा प्रकारे खेळले आहेत. टेक्निकली करेक्ट साऊंड करणारा फलंदाज आहे. आज का अधिराज्य गाजवतो या स्पिन बॉक्स क्रिकेटमध्ये, टर्फ क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. तर 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येतोय महेश. नो चेंडू. पहिलाच चेंडू हा अवंतर धाव मिळणार आहेत. तसंच 19 धावा आहेत. व्योमा पॅकर्स यांची चांगली सुरुवात. 2 धडाकेबाज फलंदाज त्यांच्यासाठी आहेत. ओपनिंगला जे आलेले आहेत यतिराज आणि शानवाज. चुकी झाली गोलंदाजाकडून आणि त्यानंतर विकेट किपरकडून. एकूण धाव जोडल्या जाणार आहेत ते 5. वाईड +4 24 धावांवरती धावा पोचल्या आहेत.
हा पहिला औपचारिक चेंडू आणि तेवढ्याच सुंदर पद्धतीने खेळलेला फटका शानवास कडून. मित्रांनो, शानवासचा फॉर्म मागच्या काही सीझन पासून प्रतिम आहेत. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचं पारितोषिक त्याला प्रदान करण्यात आलेलं आणि त्याचबरोबर यतिराज देखील तेवढ्याच चांगल्या आपल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. तर व्योमा पॅकर्ससाठी हे दोन्ही खेळाडू खरं तर महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि या ठिकाणी यतिराज झालेला आहे बाद, बॉक्स आउट. व्योम पॅकर्सला हा पहिला झटका. यतिराज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालेला आहे सुनील. शानवाजला आता संपूर्ण जिम्मेदारी घ्यायची आहे, कारण की 55 ते 60 धावा बनवण्याचं एक निर्धार व्योम पॅकर्स या संघाने घेतलेला आहे. 1.2 षटक आतापर्यंत झालेले आहेत. 25-1 बाद अशी स्थिती आहे. हितेश म्हात्रे यांनी जर एक चांगला झेल घेतला, डाईव्ह मारून झेल घेतला, तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक कमलाकर म्हात्रे यांच्याकडून. सुंदर चेंडू या ठिकाणी महेश कडून चांगला कमबॅक केलेला आहे. पहिला 2 चुका, त्यानंतर त्या चुकीला दुरुस्ती केली, एक गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वासाने संचारित अशी चांगली गोलंदाजी महेश कडून आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सुवैर चेंडू. एक अतिरिक्त धावाने धावांची गती पोहोचलेली आहे 27 धावांवर. लागोपाठ 2 अतिरिक्त धावांची नोंद या ठिकाणी गुणलेखक तुषारजी करत आहेत. तुषार सर, अतिरिक्त धावा 2 चेंडू शिल्लक. सुंदर टेम्परमेंट चांगला आहे शानवासचा, त्याला माहिती आहे नुकताच एक गडी बाद झालेला. तर या ओव्हरमध्ये 1-1 धावांनी धावांची गती आली तरी चालेल. 28-29 धावा, 1 चेंडू शिल्लक. सुंदर फ्लिक, 1 धावाने समाधान पत्करावे लागणार आहे सुनीलला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, 1 गडी बाद. यशवंत, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे, 30 धावा आणि 1 गडी बाद झालेले आहे. यानंतरची रणनीती कशा प्रकारे असणार आहे जयनुमान राई संघाची? नक्कीच हे देखण्याजोगं असेल, कारण कुठेतरी पुन्हा एकदा बॅकफुटवर येताना दिसतोय. पहिल्या षटकात भरपूर धावा कमावल्या होत्या, परंतु कुठेतरी रायगावाने पुन्हा एकदा त्यांना रोखण्यात यश आलंय असं म्हणायला हरकत नाही. अजूनही शानू आहेत, सुनील आहे. बघा तिसरं षटक कोण घेऊन येतो राय या संघाकडून. पंच लक्ष द्यायचंय, टायमाची ताकीद आहे आपल्याकडे. दोन्ही पंचांना निवेदन आहे की वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण करणं हे बंधनकारक असणार आहे सर्व संघांना, अन्यथा 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला बॉलिंग एंड वरती दिसतोय तो मोहित पाटील. पहिलं षटक थोडं महागडं होतं, 17 धावा खर्च केल्या होत्या. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग एंड वरती दिसतोय. या ठिकाणी आपल्यामध्ये मीरा भाईंदर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री रोहिदास भोईरजी यांचं सहर्ष स्वागत आहे. चेंडू, परंतु 1 धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 31. सुरेख चेंडू होता, परंतु 1 धाव निश्चित. पुढचा चेंडू मोहित यांचा, सामना करेल तो शानू.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु गचाड असं क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 35 धावा. सुरेख असा फटका पाहायला भेटला आपल्याला शानू यांच्या फळीतून. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 36. आता मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 37 ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू शेष आहेत मोहित यांच्या षटकामधील. बघा पुढचा चेंडू सुनील यांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि आता मात्र गडी बाद होतोय कॅचच्या स्वरूपात. सुरेख चेंडू. थँक्यू डीजे. सुनील तंबूत परततोय. बघूया सुनीलची जागा घेण्यासाठी कोण येतोय. शिवम येतोय सुनीलची जागा सांभाळण्यासाठी. अजून या षटकातील 2 चेंडू शेष. शानू दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे शिवम. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली 38. केवळ 8 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत मोहित यांनी. शेवटचा चेंडू शिवम यांना. पुन्हा एकदा गडी बाद. षटकार जातोय. षटक समाप्त. होणारा सामना जीतू पॅकर विरुद्ध सुपर किंग. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरितच यायचंय. धन्यवाद यशवंत. खेळाडूंना निवेदन आहे की आपण त्वरित मॅचची सुरुवात करा. वेळेचं बंधन असल्या कारणामुळे आज आपल्याला अंतिम सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 4थं षटक हे पॉवर प्ले घेण्यात आले. शिवम 1 वर खेळत आहे आणि मंदार जो नुकताच शानो आणि मंदार. शानवाज हा स्ट्राईक वरती असणार आहे. शानवाजला माहिती आहे की कशा प्रकारे आताचा जो स्कोरिंग ग्राफ आहे तो कशा प्रकारे वाढवला पाहिजे. एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. आपण हा थेट प्रक्षेपण पाहतोय JTC लाईव्ह. नुकतेच जे प्रेक्षक आपल्यासोबत आता जोडलेले आहेत आपल्या स्मार्टफोन्स आणि मॉनिटर्सच्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. भाईंदरचा मानाचा चषक 2020 ची ही गाजलेली स्पर्धा काल दुपारपासून आपण जी सुरुवात केली. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मोठे संघांनी या मानाच्या स्पर्धेमध्ये एक चांगली खेळी दाखवलेली आहे आणि आता नजरा असणार आहेत ते या खेळाडूवर. मोहित पाटील यांचं एक चांगलं षटक मार्गस्थ झालं. 2 गडी बाद केले मोहित पाटील. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं पण वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्याने त्याचा अनुभवपणाला लावलेला आहे. आता 4थं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय रमेश. सुंदर चेंडू. तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट शानवाज आणि मंदार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. एक अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे यशवंत. ज्या प्रकारे आपण कालच्या सत्रापासून चांगलं समालोचन ऐकलं.
आज प्रणित यांनी खूप चांगली सुरुवात देखील केली आहे. संकेत दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीनजी यांनी या आधीच्या मॅचचं समालोचन करण्यात आलेलं. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे वैशिष्ट्य झाले, एक चांगलं आयोजन आणि महत्त्वाचं नियोजन. सर्वांचंच संकेत दादा यांच्या देखरेखीखाली सर्वांनी चांगल्या पद्धतीने आयोजन केलेले आहे. जनक, मोहित, गणेश आणि त्याचे संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम यांचं मनापासून धन्यवाद. आणि कमिट झाला होता या चेंडूवर शाहनवाज होतोय. बॉक्स आउट, एक मोठं गडी प्राप्त होतंय जादूमान संघाला. 40 धावा, अजून एक गडी बाद. व्योम पॅकर्स थोडीशी घाई करायची आहे, लक्षात घ्या. 40 धावा, चौथं गडी बाद झालेले, मोठं यश प्राप्त होतोय जय हनुमान राई संघाला. पॉवर प्ले मध्ये खरी पॉवर गोलंदाजाने दाखवलेली आहे. गोलंदाज रमेशला हे पहिलं यश मिळालेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा देऊन एक मोठं गडी बाद केलेलं आहे. अजून एक गडी बाद. येस, ही इज आउट. यशवंत हॅट्रिक वर असणार आहे रमेश. नक्कीच असं वाटतंय बॉलिंग पॉवर प्ले चालू आहे, कारण त्याचा पूर्ण फायदा गोलंदाजांनी घेतलाय. केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी आपल्या खिशात ठेवले आहेत. थँक्यू डीजे. बॅट्समॅनने विनय येतो आता त्याची जागा भरून घेण्यासाठी. ओव्हर टू यू अभिजित सर. हॅट्रिक प्रणित ह्या स्पर्धेतली ही पहिली हॅट्रिक साठी वाटचाल करत आहे. रमेश, लेट सी हॅट्रिक मिळणार की नाही. आणि निश्चितच हॅट्रिक नाही, पण या ठिकाणी 4 धावा निश्चितच मिळणार आहेत. विनयनी लगावलेला आहे चौकार. कमॉन डीजे. पंचां वेट करूया पंचांचा निर्णय. माफ करा ऑफिशियल्स, डिसिजन द्यायचंय. निर्णय राखीव ठेवलेला आहे. बघूया दोन्ही पंच हा निर्णय पुन्हा एकदा आपल्याकडे देणार आहेत. डिसिजन पेंडिंग. चौकार घोषित केला जातोय. धन्यवाद डीजेचा संदेश एकदम चांगल्या पद्धतीने थेट सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. ज्यांना ज्यांना भेटायचं आहे त्यांनी भेटा, पण सध्या आपण सर्वांच्या नजरा मॅचवर आहेत. 44, 5 गडी बाद झालेले आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. विनयने पहिल्या चेंडूवर धमाका केला, 4 धावा मिळवल्या आहेत. सुंदर, अप्रतिम, निर्धाव चेंडू. पॉवर प्ले, 4थं षटक समाप्त झालेलं आहे. 44 वर 5. नक्कीच अप्रतिम असं षटक हाताळलं रमेश यांनी. केवळ 6 धावा खर्च केला. बॅटिंग पॉवर प्ले होता, परंतु सुरेख अशी गोलंदाजी. आणि यापुढील होणारा सामना सुपर किंग विरुद्ध जीतू पॅकर्स, दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. पंच काही करायचे थोडी. शेवटचा षटक असेल. नितीन घेऊन येतोय. हितेन, माफ करा. शेवटचा षटक असेल. 44 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती 5 गडीच्या मोबदल्यात. बघा शेवटचा षटक. पहिलाच चेंडू, त्या पद्धतीचा फटका. 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते.
45च्या स्वरूपात. अजूनही 5 चेंडू शेष आहेत या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 46 धावा. अजूनही 4 चेंडू शेष. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. सुरेख अशी तिन्ही चेंडू हाताळले हितेन यांनी. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, परंतु कुठेतरी चुकलाय. षटकार जातोय, गडी बाद. थँक्यू डीजे. टॉस साठी यायचंय जीतू पॅकर्स विरुद्ध किंग्स सुपर किंग्स. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वारंवार ऑफिशियल कॉल दिला जातोय. दोन्ही संघाचा कर्णधार रोनक येतो आता. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. वारंवार गडी बाद होत आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलर हॅट्रिक वरती दिसतोय आपल्याला. खूपच चांगला कमबॅक म्हणता येईल जय हनुमान राई संघाचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. DJ 47 ऑन बोर्ड दिसतंय आपल्याला. केवळ 3 धावा खर्च केल्या हितेन यांनी. भाईंदर पोलीस मधील कोकाटे सर यांचा सन्मान केला जाईल. कोकाटे सर यांनी स्थानापन्न व्हायचंय. सुरेख अशी गोलंदाजी हाताळली जय हनुमान राई संघाने. चला पंच घाई करायची आहे. सुपर किंग तुम्हाला शेवटचा कॉल असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. हॅलो चेक. हेल 6. काय सुंदर झेल घेतलाय किरण पाटील सरांनी. काय टेन्शन आहे, आम्हाला वाटलं लागेल पण नाही. किरण पाटील सेफ हँड्स ऑलवेज. चला मित्रांनो, मॅचची सुरुवात करायची आहे लवकरच. 48 धावांची गरज आहे. एक यशवंत काय चांगलं उदाहरण या ठिकाणी जय हनुमान राई संघाने दिलेलं आहे. याच मातीत खेळून या मातीतल्या प्रत्येक कणाकणाशी वाकिफ आहेत हे सर्व खेळाडू. त्यांना माहीत होतं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्यात, हरकत नाही, पण शेवटच्या 3 ओव्हरमध्ये मोहित पाटील याचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केला आणि कमबॅक एवढा छान पद्धतीचा केला की शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. क्या बात. आणि पूर्ण संघ जे आहे तो फक्त 47 धावांपर्यंत रोखलेला आहे. सुरुवात करा पंच धवल सर यांना मी रिक्वेस्ट करतो, मॅचची सुरुवात करा. जय हनुमान राई संघ दोन्ही फलंदाज सज्ज आहे. आपल्या बॅटिंग मार्कवर या दोन्ही संघ दोन्ही खेळाडूंनी. आणि व्योम पॅकर्स शानू यतिराज फील्डिंग सेटअप करा. वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. भाईंदरचा मानाचा चषक 2020 या स्पर्धेमध्ये पहिलं पर्व आपण साजरी करतोय. निश्चितच मागचे 8 ते 9 महिने
क्रिकेटचा एकही क्षण आपण पाहिला नाही, पण यावर्षी कालपासून जी खरी या आपल्या राई गावामध्ये जी सुरुवात झालेली आहे, किंबहुना संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये ही पहिली मोठी स्पर्धा आहे आणि त्याला प्रेक्षकांची तेवढीच साथ दिलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे, कौतुकाची थाप दिलेली आहे. सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी करावं. खेळाडूंना एक चांगली संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. आपल्यासोबत यशवंत या मॅचचं संपूर्ण समालोचन करणार आहेत. त्याचबरोबर मी अभिजित आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आमचे सर्वांचे लाडके मीरा भाईंदरचं बुलंद आवाज संकेत पाटीलजी यांचं देखील सहर्ष स्वागत आणि प्रणित पाटील आपल्यासोबत कालपासून समालोचनचं संपूर्ण जिम्मेदारी सांभाळतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यशवंत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. यतिराज 48 धावांचा पाठलाग, सामोरी जाणार आहे मयूर. चला पंच घाई करायची थोडी. यशवंत स्ट्राईकवर आहे जतीन आणि सोबत आहे मयूर AKA आयवा. पहिलाच चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव खात्यात येते. श्री गणेशा होतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यसनचा कॉल होता परंतु एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 2 धावा. 48 धावांचा पाठलाग करताना दिसतोय जय हनुमान राई संघ. सुरेख अशी गोलंदाजी हाताळली. 25 मिनिटाचा कालावधी दिला आपल्याला या इनिंग साठी. लक्ष द्यायचंय कॅप्टन. सुरेख चेंडू. यसनचा कॉल. आता मात्र पंचांचा इशारा. गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय जय हनुमान राई संघाला. डीजे प्रशांत येतो आता जतीनेची जागा भरून घेण्यासाठी. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. पहिल्या चेंडूवर वाईट टाकून सुरुवात केली होती यतिराज यांनी, परंतु चांगला कमबॅक. 2 चेंडूत 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. कुठेतरी पकडून ठेवलंय फलंदाजाला. 4 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्या, त्यात सुद्धा 1 अवांतर धाव आणि 1 गडी बाद. सुरेख असं षटक हाताळताना दिसतो यतिराज उर्फ बाबू. पंच लक्ष द्यायचंय, वेळेचं आपल्याकडे खूप बंधन आहे. आता मात्र पुन्हा एकदा 5 धावा येत आहेत. वाईड +4. सुरेख असा षटक हाताळत होता बाबू, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा भेटत आहेत. 5 माफ करा.
सुरेख चेंडू. आता मात्र यष्टी चुकत नाहीये. गडी बाद. चला फलंदाज पाठवायचंय. थँक्यू डीजे. मोहित पाटील येतो आता. सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना दिसतो यतिराज आणि तेवढीच चांगली यष्टी म्हणता येईल शानू यांची. 7 धावा दिसत आहेत आपल्याला स्कोरबोर्ड वरती 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. सामना करेल तो मोहित. पुन्हा एकदा. आता मात्र बोल्ड होतोय मोहित. सुरेख चेंडू. कमॉन डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि गडी बाद झालेले ते 3. अपेक्षा होती की जय हनुमान संघ एक चांगली सुरुवात करेल, पण यतिराज उर्फ बाबू यांनी आपला जादू या ठिकाणी दाखवलेला आहे. सुपर किंग्स आणि जितू पॅकर्स आपल्यासाठी हा अंतिम घोषणा आहे, अंतिम कॉल आहे. जितू पॅकर्स आलेले आहेत. सुपर किंग्सचा कर्णधार जर येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये मंचावर आले नाहीत नाणेफेकीसाठी तर तुमची 1 ओव्हर संपूर्ण 1 ओव्हर कमी केली जाणार आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी. वळूया मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन येतोय एक ऑलराऊंडर खेळाडू, एक प्रसिद्ध खेळाडू शानू. शानू टू प्रशांत. प्रशांत आणि महेश. सुरुवात केलेली आहे. वाईड 1 धाव या ठिकाणी जोडली जाणार आहे. 40 धावांची गरज असणार येणाऱ्या 4 षटकांमध्ये. एक पॉवर प्ले असणार आहे. ती एक फायद्याची गोष्ट या ठिकाणी जय हनुमान संघासाठी आहे. सुंदर हिट. केवळ 1 धाव मिळणार आहे. 1 धावांनी या ठिकाणी धावांची गती जर पुढे ढकलत राहिले तर निश्चितच जय हनुमान संघ हा एक आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज फलंदाजी करू शकतील, कारण की 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेले आहेत. त्यानंतर महेश आणि प्रशांत यांनी ही जिम्मेदारी सांभाळलेली आहे. चांगला चेंडू अक्रॉस करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॉल मिस केला आहे. लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धावा या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत. एक करून शानवास या षटकामध्ये धावा येत आहेत. निश्चितच एक चौकाराचा प्रयत्न दोन्ही फलंदाजपैकी एक फलंदाज तरी निश्चित करतील अशी अपेक्षा आहे. पण या ठिकाणी कोणतीही घाई न करता जर महेश आणि प्रशांत यांनी जर धावांचा पाठलाग केला तर निश्चितच ते महत्त्वाचं असणार आहे. शानू यतिराज दोघांनाही निवेदन आहे की आपण कमीत कमी वेळ घ्यावा. सुंदर फटका गॅप मध्ये, पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लगेचच त्या चेंडूला स्टॉप करून पुन्हा एकदा 1 धावांनी यावेळेला समाधान पत्करावे लागणार आहे. काहीशी इंटरेस्टिंग ही मॅच आता आपल्याला बघायला मिळते. वाईट चेंडू. या अतिरिक्त धावांची खूप चांगली गरज असणार आहे, खूप महत्वाची गरज असणार आहे जय हनुमान संघाला.
चांगला फ्लिक आणि टिक लॉंगॉनच्या दिशेला खेळाडू आहे. एकच धाव मिळणार आहे. एक धावांनी रन येत आहेत कुठे ना कुठे. दोन्हीही फलंदाज खूप आरामात शानूला खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण की त्यांना माहिती आहे की विकेट द्यायची नाही. एक धावा आले तरी चालतील. 2 चेंडू शिल्लक. चांगला फटका मिळणार आहे. 2 धावा, कारण की नो चेंडू होता. 15 धावा झालेल्या आहेत. आरामात छान पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा प्रशांत आणि महेशला माहिती आहे. कुठे ना कुठे धावांचा पाठलाग करण्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. 3 महत्त्वाचे खेळाडू पॅव्हिलियन मध्ये आराम करत आहेत, तर या दोन्ही खेळाडूंना खूप सांभाळून खेळणं ही वेळेची गरज आहे. सुंदर पण थेट फिल्डरच्या हातात झेल चांगला घेतलेला आहे. अजून एक गडी बाद. चौथं गडी हे बाद झालेलं आहे. उमेश नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. 15 धावा, 4 गडी बाद, 1 चेंडू शिल्लक. 33 धावांची गरज आहे 19 चेंडूंमध्ये. येस, उमेश वाघ. बिग बॅश जी 15, 16 आणि 17 तारखेला असणार, त्यामध्ये उमेश वाघ याला आपण बघणार आहोत. आपल्या शहरातला एकमेव खेळाडू जो त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. त्यावेळेला कम्प्लिटली बीट झाला शानूचा. एक चांगला चेंडू, दुसरं षटक हे पूर्ण झालेलं आहे. 15-4 बाद. नक्कीच 18 चेंडू 33 धावांची अजून सुद्धा गरज आहे जयनुमान राई संघाला. बघा कसा पाठलाग करतात या 33 धावांचा. त्यात एक षटक हे नक्कीच पॉवर प्लेचं असेल, ते पण बॅटिंग पॉवर प्ले. पंच थोडीशी घाई करायची आहे. 18 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्याला यतिराज दिसतोय बॉलिंग एंड वरती. प्रशांत दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंड वरती, आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे उमेश. एकमेव असा खेळाडू मीरा भाईंदर मधील ज्याचं सिलेक्शन झालंय बिग बॅश लीग मध्ये, जे आता मुंबईमध्ये होणार आहे. बघूया सुरेख फटका. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 16. अजूनही 17 चेंडू 32 धावांची गरज आहे, आणि त्यात एक षटक आपल्याला नक्कीच पॉवर प्लेचं बघायला भेटणार आहे. पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, अवांतर धाव. कुठेतरी लाईन बिघडते यतिराज यांची. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 18 धावा. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न होता, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 19 धावा. सुपर किंग नाणेफेकीचा कौलसाठी तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव. धावसंख्या अजूनही थांबली ती 19 धावांवरती. 3 चेंडू अजूनही शेष बाबू यांचे.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु एक धाव निश्चित. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकामधील. प्लीज टीम मीटिंग्स कमी करायचे आहेत. सुपर किंग्स कोणता एक खेळाडू किंवा कर्णधार आहे का इथे? सुपर किंग्स सुपर किंग्स तुमच्यासाठी हा लास्ट कॉल असणार आहे. जितू बॅगरचा संघनायक उपस्थित आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. चांगला षटक हाताळताना दिसतोय यतिराज आपल्याला. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. केवळ 12 धावा खर्च केल्यात यतिराज यांनी आपल्या 2 षटकामागे आणि 3 गडी बाद केलेत. कुठेतरी चांगला स्पेल म्हणता येईल यतिराज यांचा. ओव्हर टू यू अभिजित सर. 30 धावा झाल्या आहेत 5 गडीच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडू 28 धावा आणि त्या 2 षटकांमधला 1 षटक पॉवर प्ले असेल. चला पंच घाई करायची. थँक्यू. यतिराज आणि शानू जास्त टीम मीटिंग नका घेऊ. त्वरित मॅचची सुरुवात करा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ही धावांची संख्या आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. 28 धावांची गरज असणार आहे 12 बॉलमध्ये. 1 पॉवर प्लेचा षटक अजूनही आहे. आज डीजे आपल्याला संपूर्ण भारत दर्शन करून देणार आहे. कधी पंजाबचं एक टॉप गाणं, तर कधी गुजरातचं, कधी राजस्थानचं, तर मराठी जास्त आपल्याला आवडेल. डीजे आपल्या इथल्याच आहे. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव सांगायचं आहे. विनय. थँक्यू डीजे. रुस्तम. मॅचची सुरुवात करा. पंचांना निवेदन आहे. बाबू यतिराज तुमच्यासाठी हा लास्ट एकदम. यतिराज बाबू फील्ड सेटअप करायला एवढा वेळ नाही लागला पाहिजे. रिक्वेस्ट आहे. दोन्ही प्रोफेशनल प्रोफेशनल खेळाडू आहेत. वेळेचं बंधन आहे. यतिराज धवल सर आपला एक इशारा आला तर त्यांचे 3 रनची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे जनुमान राई संघाला 3 रन कमी चेस करावे लागतील. पॉवर प्ले ओव्हर आणि पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे खेळाडू. हार्ड लक. प्रशांतचा प्रयत्न चांगला होता पण चेंडू बॉक्सच्या बाहेर गेला. या ठिकाणी विनयला पहिल्या चेंडूमध्ये यश. पहिल्या चेंडूवर विनयने चौकार देखील लगावलेला आणि आता पहिल्या बॉलवरती विकेट देखील घेतला. आमचे स्कोर ॲनालिस्ट तुषारजी आपल्यासोबत आहेत. तुषार सर संपूर्ण ॲनालिसिस आपल्याला सांगतायत आणि इन्स्टाक्रिकवरती आपण जी स्कोरबोर्ड पाहतोय स्क्रीनवर ती फीड देखील आपल्याला ॲक्युरेट दाखवतात. पहिल्या चेंडूवर पहिलं गडीवर पॉवर प्लेचं षटक आहे. क्लीन बोल्ड. त्रिफळाचेत OUT आउट. लागोपाठ 2 गडी बाद झालेले. याची हॅट्रिक होणार की नाही? नाही, हॅट्रिक होऊ शकलेली नाहीये. व्योम पॅकर्स यांना ओव्हर हॅट्रिक तर मिळालेली आहे पण इंडिव्हिज्युअल हॅट्रिक काही घेता आलेली नाही. पण विनय सुरेख गोलंदाजी केलेली आहे. सुपर किंग्स मित्रांनो कुठे आहात तुम्ही? लवकर या.
नाहीतर एक षटक पेनल्टी. व्हाट अ शॉट, क्या बात आहे, टाळ्या. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. खरोखर अनुभव हे फार महत्वाचं असतं. बघा पहिला स्टेट बॅटेड फटका, 4 धावा. ब्रेन, येस. सुंदर, अप्रतिम, दर्जेदार चौकार. 4 धावा. बघायचं आहे लेग अंपायरचा निर्णय काय येणार. वेट करा. 4 तर मिळालेले आहेत. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. येस, 4 धावा. सुरेख. 7 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे आणि प्रफुल्ल यांनी 2 दमदार चौकार मारलेला आहे. ह्या बॉलवर जर चौकार आला तर मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करणार. दोन बॉल 2 चौकार आलेले आहेत. त्यावेळेला एक चांगला फटका, पण रन मिळू शकलेला नाहीये. 4थ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 29 धावा, 7 गडी बाद. शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती 19 धावांची. 19 धावांची गरज शेवटच्या ओव्हरमध्ये. 19 गेंदे 1 ओव्हर में जरूरत है. शानू यतिराज, फटाफट फटाफट क्रिकेट खेळा. सुपर किंग्स टॉस साठी यायचं आहे. बाबू बॉलर्स नेम भरत, फरान. सगळं काही चेंज झालं नावामुळे. नक्कीच फरान येतोय गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी. 6 चेंडू 19. सुरेख फटका, परंतु 1 धाव. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रफुल्ल येतोय स्ट्राईक एंड वरती. पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 31. सुरेख चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. आता मात्र गडी बाद होतोय सर्कलच्या बाहेर मारून. कुठेतरी मात्र आता औपचारिकता उरताना दिसते, परंतु क्रिकेट आहे ज्याला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. 3 चेंडू 17 धावांची गरज. थँक्यू डीजे. चला घाई करायची पंच, आणि कृपया लाईट्स चालू करायचे आहेत. अमर साऊंड सर्व्हिस. चला पंच. सुरेख चेंडू पुन्हा एकदा, अजूनही सुरेख फटका, परंतु 1 धाव. व्योम पॅकर संघाने हा सामना जिंकलेला आहे. चला यापुढील होणारा सामना जितू पॅकर्स विरुद्ध सुपर किंग. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो यतिराज उर्फ बाबू. मंचावरती यायचंय. यापुढील होणारा सामना व्योम सुपर किंग्स विरुद्ध जितू पॅकर्स. या ठिकाणी मी निवेदन करेन कोकाटे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा जो सामनावीर आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच
प्राइज द्यायचं आहे. तर म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडून कॅप, अथर्व स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आणि जेम्स बॉन्ड राईस संघ मास्टर संघाकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. प्रणित या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन घेणार आहे. थँक्यू. यस, इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. ते म्हणजे यतिराज देवरुखे. बाबू यांना अतिशय घणाघाती फलंदाजी केली होती आणि 2 षटकं हाताळली. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बाबूसाठी. एक मीरा भाईंदरचा सितारा आहे आणि अतिशय सुंदर खेळ केला. कोकाटे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येते. एक स्पोर्ट्स कॅप देण्यात येते, ती म्हणजे म्हात्रे ब्रदर्स